नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत। तर आज आपण मस्त घरगुती पद्धतीने काळा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा मसाला स्टोर करून ठेवताना कोणती काळजी घ्यायची व कोणता पदार्थ टाकून ठेवायचा, त्यामुळे रंग आणि वास जशाला तसा आपल्या मसाल्याचा राहील। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। 1 किलोचं तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे। यामध्ये मी कोणते पदार्थ किती ग्रॅम घेतलेले आहे त्याची सविस्तर डिटेल्स माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर अशा पद्धतीचे मी सगळे खडे मसाले व मिरची कोणती घ्यायची हे सगळे तुम्हाला शेअर केलेलं आहे। तर इथं मी मिरची, लवंगी मिरची जी असते तलवार जातीची, थोडीशी तिखट असते ती घेतलेली आहे। 1 किलो मिरची घेतलेला आहे। त्याचे देठ वगैरे छान निवडून स्वच्छ सगळं मी इथं करून उन्हामध्ये कडक वाळवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने एकही देठ ठेवायचा नाही। तर 1 किलो मिरचीसाठी मी तर अर्धा किलो धने घेतलेले आहेत। छान गावरान धने बघून घेऊ शकता। आणि खोबरं अर्धा किलो घेतलेला आहे। काही भागात खोबरं टाकलं जात नाही। तर इथं मी बडीशेप 50 ग्रॅम घेतलेली आहे। दगडफूल जो असतो तो भी मी इथं 50 ग्रॅम घेतलेला आहे। कपूर चिनी आणि सुंठ, दालचिनी असं घेतलेला आहे। आणि हिरवी इलायची, 2 जायफळ घेतलेला आहे। हे जायपत्री, रामपत्री आणि जायपत्री असे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। लवंग घेतलेला आहे, स्टार फूल घेतलेला आहे, काळी मिरी घेतलेला आहे 50 ग्रॅम, आणि ही शहाजिरे घेतलेले आहेत 25 ग्रॅम, आणि खसखस घेतलेला आहे 50 ग्रॅम। तर इथं बेडगी मिरची टाकलेली आहे कलरसाठी छान। मी इथं 100 ग्रॅम बेडगी मिरची घेतलेला आहे आणि तमालपत्र 25 ग्रॅम घेतलेला आहे। तर असे हे सगळे सुके मसाले घेतलेला आहे। याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे ग्रॅम व वजनी प्रमाण तुम्हाला लिहून देते, जेणेकरून तुम्हीही मसाला बनवताना तुम्हाला सोपं जाईल। तर ह्या सगळ्या असे मी खडे मसाले काढून घेतलेला आहे। आणि जी हळद होती ती अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेली आहे। सुंठ पण तुम्ही तसंच करू शकता। तर इथं जायफळ चांगल्या प्रकारचे घ्यायचे, असे जे पोकळ जायफळ असतात ते अजिबात घ्यायचं नाही। मी दाखवण्यासाठीच इथे ठेवलेलं होतं। तर बघा अशा पद्धतीने एकदम घट्टसर बघून हे जायफळ घ्यायचं आणि खसखस आवर्जून टाकायचं। तर इथं 50 ग्रॅम मी खसखस घेतलेला आहे। तर आता आपण हे छान असं भाजून घेणार आहोत। सगळ्यात आधी इथं मी धने भाजून घेतलेला आहे। अर्धा किलो धने थोडे थोडे करून मी छान असं थोडंसं तेल टाकून भाजायचं आहे। तेलाचं प्रमाण अगदी कमी वापरायचं, जेणेकरून मसाला लवकर खराब होणार नाही। तर अशा पद्धतीने छान असे खरपूस रंग येईपर्यंत मी हे धने भाजून घेते। आणि तमालपत्र जे असते अशा पद्धतीनं बारीक तुकडे करून एखाद्या मोठ्या घमेल्यामध्ये, टोपलीमध्ये काढून घ्या। आणि त्यावर हे गरम गरम धने टाकले तर तमालपत्र सुद्धा आपल्याला परतायची गरज नाही किंवा भाजायची गरज नाही। ते कुरकुरीत होतात आणि ते लवकर वाटल्या जाते। तुम्ही असं नाही करायचं असेल तर डायरेक्ट तमालपत्र कढईमध्ये घेऊन 2 मिनिटं परतून घेऊ शकता, जेणेकरून तमालपत्र छान असं कडक होईल। तर आता मी खसखस घेतलेला आहे, 50 ग्रॅम खसखस आहे। तर खसखस पण छान असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवरच मी भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये मी इथं खडे मसाले, जे असे जाडसर खडे मसाले असतात ते 2-3 मिक्स केलं तरीही चालते। आणि मीडियम आचवर हे मी सगळे खडे मसाले भाजून घेते। थोडंसं तेल टाकायचं, त्यामुळे मसाले चांगल्या प्रकारे भाजून होतात। तर थोडे हे मसाले भाजले की मग दगडफूल टाकायचं, ते कसं जास्तच करपणार नाही। त्यामुळे थोडे हे अर्धवट भाजल्यावर ते टाकून घ्यायचं, त्यामुळे हे सगळे मसाले एकत्र छान भाजल्या जातात। तर आता मी अशा पद्धतीच्या मोठ्या घमेल्यामध्ये सगळे भाजून मसाले टाकून घेते। इथं बडीशेप पण घेतलेली आहे। सगळे मसाले भाजताना गॅस अगदी मीडियम ठेवायचा, जास्त फुल्ल ठेवायचा नाही, जेणेकरून करपणार नाही। करपल्यावर चांगला सेंट वास येत नाही मसाल्याचा। तर इथं मी हळद सुद्धा घेतलेली आहे। तुमच्याकडे जर
हिंग टाकत असेल तर आवर्जून हिंग पण टाका। पिवळा हिंग घ्यायचा आणि त्याचे असे बारीक तुकडे करून तेलामध्ये परतून ह्यामध्ये टाकून द्यायचं। तर इथं मी हळदसुद्धा छान असे फुलेपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे। उरलेला जो खडा मसाला आहे त्यावेळी ह्या हळदीचे जे तेल उरलेलं होतं त्यामध्ये टाकून मी हे सगळं मिक्स करून छान असं भाजून घेते। तर आता खोबरं एकदम मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जर खोबरं टाकत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल। तरी तर मी सगळं खोबरं असे मी भाजून घेतलेलं आहे आणि जे सुंठ, जायफळ आणि हिरवी विलायची असते ती मी अशीच टाकलेली आहे, भाजली वगैरे नाही। तर इथं आता आपण बेडगी मिरची घेतलेला आहे ते पण थोडंसं असं भाजून घ्यायचं, त्यामुळे मसाल्याला कलर अप्रतिम येतो। नक्की तुम्ही आवर्जून 100 ग्रॅम मी इथं बेडगी मिरची वापरलेली आहे। ते पण असं छान कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये तेल टाकून ह्या मिरच्या छान असं काळपट होईपर्यंत 100 ग्रॅम मिरच्या आपल्याला अशा भाजून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपण काळा मसाला बनवतो त्यामुळे मसाल्याला कलर चांगला येतो। तर 100 ग्रॅम मिरच्या अशा पद्धतीने काळपट होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या ज्या सगळ्या मिरच्या आहेत ते मीडियम भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून कुरकुरीत होतील। आणि हे थोडंसं थंड झाल्यावर आता आपल्याला हे सगळे मसाले एखाद्या मोठ्या कॅरी बॅग किंवा डब्यामध्ये भरून तुम्ही कांडप मशीनमधून छान असं बारीक करून आणू शकता। तर बघा किती मस्त कुरकुरीत हे सगळे पदार्थ मी घेतलेला आहे आणि थंड करून कांडप मशीनमधून एकदम असं बारीक गिरणसुद्धा असतात, पण आता हे कांडप मशीनमधून छान असं दळून आपल्याला देतात। तर मी इथं मशीनमधून मी छान असं मसाला तयार करून आणला आहे। ते थोडासा गरम असल्यामुळं आपल्याला एखाद्या मोठ्या टोपलीमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे। घेऊन थंड झाल्यावर हे सगळ्या गाठी मोडायच्या आहेत एखाद्या चाळणीने किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने हे सगळ्या गाठी मोडून घ्या आणि थंड करून स्टोर करून ठेवू शकता। काही जण तेल गरम करून ह्यामध्ये टाकून ठेवतात मिक्स करून, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही हे कसं स्टोर करायचं हे तुमच्या आवडीनुसार करू शकता। स्टोर करताना कलर आणि मसाल्याचा वास टिकून राहण्यासाठी ह्यामध्ये खडा हिंग टाकायचा आहे। जो खडे असे हिंगाचे पिवळा हिंग जो असतो एकदम पावडर आणायची नाही, मोठे खडे जे भेटतात ते आणायचे आणि ह्यामध्ये टाकून ठेवायचं, त्यामुळे रंग आणि वास चांगल्या प्रकारे टिकून राहतो। तर ही रेसिपी, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे। जाता जाता सबस्क्राईब करून जा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।